आपण आहोत गोटी शहरामध्ये सिन्नर फाटा या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे त्याच्याच बाजूला हॉटेल साई छत्र चे मालक आपल्या सोबत आहेत. बाबा, आपण काय सांगू शकता पाण्यासंदर्भात? हे पाणी किती म्हणजे आपलं दिवसापासून असंच आहे? आता बरेच पाणी चालू लागून असाच त्रास आहे. अच्छा. पुढच्या गटारी जे आहेत ना, बर. चॉकअप झालेले आहे. हे लोक उस्तरून देते नाही, काही नाही. बर, ही बर. पोट खराबाची जागा आहे. बर. तर त्यांचे ते हाकून नेतात. कोणी कोणाला बोलायला तयार नाहीये. अडचण आम्हाला होती तर आम्ही बोलू शकतो. इतर एवढे दुकानदार आहेत, प्रत्येकाची तुम्ही मुलाखत घ्या. दरवर्षीची अडचण आहे, एक वर्षीची नाही ना. बघा मित्रांनो, बाबांचं म्हणणं काय आहे का दरवर्षी हा प्रॉब्लेम त्यांना होतो आहे. दरवर्षी जर हा जर विषय प्रॉब्लेम होतो आहे तर इथे ग्राम पालिकेने लक्ष दिलं पाहिजे. बघा, गोटी म्हटलं तर मोठी अशी बाजारपेठ आहे. तालुक्यातून लोक या ठिकाणी येत असतात. बाजूला आपलं नाशिक मुंबई हायवे सुद्धा आहे. आणि आपण बघत असाल वाहतूक या ठिकाणी कंटिन्यू चालू आहे, वाहतूक ही थांबत नाही. परंतु हे पाणी जर असंच राहिलं तर नागरिकांच्या जीवावर हे पाणी म्हणजे नागरिकांना त्रास होऊ शकतो. उद्या अपघात सुद्धा घडू शकतो. तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून गोटी ग्रामपालिकेला हात जोडून विनंती करतो की आपण हे जे पाणी आहे हे पाणी व्यवस्थित कसं या ठिकाणी मार्गी लागेल, चांगल्या ठिकाणी कसं जाईल, जो काही चेंबर आहे या सर्व गोष्टीची पाहणी करून आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. एवढीच मी गोटी शहरातील सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि बाजूला आपण जर बघितलं, खासदार राजाभाऊ वाजे यांचं कार्यालय सुद्धा आहे. खासदार राजाभाऊ वाजे एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्व राजाभाऊ वाजे यांचं कार्यालय पाठीमागेच आहे. त्यांच्या कार्यालय समोरच या ठिकाणी पाणी साचलेलं आपण बघू शकता. मी विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर दखल घ्यावी, एवढीच फक्त गोटी शहराच्या वतीने विनंती. धन्यवाद.